नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातलं अहिल्यानगर हे एका वेगळ्या विषयावरून चर्चेत आहे। अहिल्यानगरमध्ये जातीय तणाव हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। काही दिवसापूर्वीच तिथं हा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर MIMचे प्रमुख ओवैसी यांची तिथं सभा पण झाली आणि या सभेमध्ये जी भाषणं ओवैसी आणि त्यांच्या नेत्यांनी केली त्या भाषणानंतर निश्चितच वातावरण सुधारण्याऐवजी वातावरण अधिक गंभीर बनत होतं। त्यातच अहिल्यानगरमध्ये काही पत्रकं भिरकावल्याच्या घटना तिथं घडल्या आणि त्यानंतर आज शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन एक महामोर्चा अहिल्यानगरमध्ये पार पडला। या मोर्चाचं नेतृत्व केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते आमदार गोपीचंद पडळकर या दोन आमदारांनी। आपल्याला आता आश्चर्य वाटेल की गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच कडवट हिंदुत्ववादी नेते आहेत आणि दुसरे संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जरी आमदार असले तरी त्यांची भूमिका ही कट्टर हिंदुत्वाचीच आहे। गेल्या काही महिन्यांपासून संग्राम जगताप यांनी ही भूमिका जाहीरपणे घेतलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होतात त्या ठिकाणी संग्राम जगताप हे उपस्थित असतात आणि उघड आव्हान हे देत असतात। जगताप यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये खतखत व्यक्त केली जाते। खास करून अजित पवार यांच्या पक्षाचे जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी यांना जास्त करून संग्राम जगताप यांची भूमिका ही खटकत असते। त्याचं कारण काय आहे हे सुद्धा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। अमोल मिटकरी यांची भूमिका काय, त्यांचा विचार काय, त्यांनी आत्तापर्यंत काय पद्धतीची भूमिका महाराष्ट्रात मांडली हे सुद्धा लोकांना माहिती आहे। त्यामुळं संग्राम जगताप यांची भूमिका त्यांना खटकणार हे निश्चित आहे। मिटकरी आणि सुप्रिया सुळे यांचा स्वभाव विचार वेगळा नाही हे सुद्धा आज अधोरेखित झालं। एका बाजूला अमोल मिटकरी हे संग्राम जगताप यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत असताना आज खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पक्षानं संग्राम जगताप यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली। अर्थार्थी सुप्रिया सुळे यांचा याविषयी काही संबंध असायला नको, कारण संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत। सुप्रिया सुळे यांच्या पक्षाचे ते आमदार नाहीत। तरीसुद्धा सुप्रिया सुळे या बोलल्याच, त्या बोलल्या नसत्या तर नवलच होतं, पण त्या बोलल्या। खरं बघायला गेलं तर संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर आणि त्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत अजित पवार यांच्या पक्षानं आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांनी करण्याची गरज आहे। कसं असतं, जे स्थानिक पातळीवर काम करणारे लोकप्रतिनिधी असतात, नेते असतात, त्यांना त्या परिसरात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असते। एअर कंडिशनमध्ये बसून मुंबईत बसून तोंडाच्या वाफा दवडण्यामध्ये काही अर्थ नाही। कायम एका विशिष्ट वर्गाच्या दाड्या कुरवाळून राजकारण करणाऱ्यांच्याकडून याच्यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही। संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर आणि त्या परिसरात एकूणच महाराष्ट्रात भविष्यात होणारा जो काही आघात आहे किंवा भविष्यात येणारी जी अडचण आहे ती ओळखली आणि योग्य ती भूमिका घेतली आणि कोणत्याही राजकारणाच्या मताचा विचार न करता हिंदू धर्म हा किती महत्त्वाचा आहे, हिंदू धर्म पहिल्यांदा वाचला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली। या भूमिकेचं स्वागत व्हायला हवं, पण मताच्या राजकारणात बेरजेच्या राजकारणात गुंतलेल्या या नेत्यांना जगतापांची भूमिका ही नकोशी होणं हे सुद्धा स्वाभाविक आहे। परंतु याचा कसलाही विचार न करता संग्राम जगताप यांनी घेतलेली ही धाडसी भूमिका आहे आणि या भूमिकेचं स्वागत करणं इथं अपेक्षित आहे। जगताप यांच्या या भूमिकेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला। केवळ ते आजच तिथं भाषणासाठी म्हणून गेले असं नाही, यापूर्वीसुद्धा आमदार पडळकर हे अहिल्यानगरमध्ये गेलेले आहेत आणि संग्राम जगताप यांच्या भूमिकेचं त्यांनी समर्थनसुद्धा केलेलं आहे। आणि आजची सभा तर खास वैशिष्ट्यपूर्ण होती, कारण आजच्या सभेमध्ये दलित समाजाचे नेतेसुद्धा एकत्र आलेले होते। दलित समाज एकवटलेला होता। शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं दर्शन आज अहिल्यानगरच्या सभेनं महाराष्ट्राला घडवलं। अहमदनगरचं नामांतर हे आता अहिल्यानगर अधिकृतरित्या झालेलं आहे, त्यामुळे सर्वत्र अहिल्यानगर असंच म्हटलं जातं। मात्र काही विशिष्ट प्रवृत्ती अहिल्यानगर म्हणायला धजावत नाहीत, ते अजूनही अहमदनगरच म्हणतात। काही दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये ओवैसींसकट सगळेच त्यांच्या पक्षाचे नेते हे अहमदनगर असंच म्हणत होते। यावर गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत चांगली सूचना ही प्रशासनाला दिलेली आहे। ज्या ज्या दुकानांवर अहमदनगर असं लिहिलं असेल अशा दुकानांचं शॉप ॲक्ट लायसन रद्द करण्याचं आवाहन त्यांनी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केलं।
याचा अर्थ स्पष्ट आहे की एका बाजूला संविधान म्हणून नाचायचं आणि दुसरीकडे संविधानाचा अपमान अशा पद्धतीनं करायचा। जे संविधानानं ठरवलेलं आहे, जे देशानं ठरवलेलं आहे ते करायचं नाही, आम्ही म्हणेल तेच खरं, ही भूमिका ही या देशामध्ये आता इथून पुढच्या काळात चालणार नाही। कारण या देशात, या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे दाखवून दिलं जाणार, हे आजच्या मोर्चानं सिद्ध केलं। संग्राम जगताप यांनी त्या परिसरात घडणाऱ्या लव्ह जिहाद घटना असतील, लँड जिहादच्या घटना असतील, याचा चांगला समाचार आजच्या सभेमध्ये घेतला। आमदार जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत, समर्थन अहिल्यानगरमधल्या सर्वसामान्य जनतेनं केलेलं आहे। त्यामुळे मुंबईत बसून, दिल्लीत बसून त्यांच्या नावानं बोटं मोडण्यात काही अर्थ नाही। त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या सामाजिक राजकीय करिअरवर याचा कसलाही परिणाम होणार नाही। मताच्या राजकारणासाठी, स्वतःच्या फायद्याच्या राजकारणासाठी कशा पद्धतीनं समाज, धर्म याचा वापर केला जातो याचं सप्रमाण उदाहरण आजच्या सभेमध्ये संग्राम जगताप असतील किंवा गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टपणे सांगितलं। पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसचा युसूफ पठाण हा तिथं खासदार झाला किंवा महाराष्ट्रात मालेगावचा निकाल असेल, हे सगळं हे धर्म बघून झालं, राजकारण होतं। मताच्या राजकारणासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी कशा पद्धतीनं समाज असेल, धर्म असेल याचा वापर केला जातो याचं सप्रमाण उदाहरण हे आजच्या सभेमध्ये संग्राम जगताप असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी दाखवून दिलं। त्यांनी सांगितलं, पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसचा युसूफ पठाण हा तिथं खासदार झाला किंवा महाराष्ट्रातला मालेगावचा निकाल असेल, हे केवळ आणि केवळ धर्म बघून झालं, हे धर्माचं राजकारण होतं। याचा विचार सर्वसामान्यांनी केला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय पद्धतीनं मतदान केलं पाहिजे याची सुद्धा जागृती या सभेच्या माध्यमातून झाली। अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर या दोघांनी केलं असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरू नये। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, हे जे आपण म्हणतो असाच प्रकार अहिल्यानगरमध्ये घडतोय। जर तिथं जशास तसं उत्तर दिलं नाही तर नको त्या प्रवृत्तीची ताकद ही वाढू शकते आणि त्याचा त्रास हा तमाम हिंदू समाजाला होऊ शकतो। आणि हे केवळ अहिल्यानगरमध्येच घडतं असं नाही, महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात असाच प्रकार आहे। आणि त्याला खतपाणी कोण घालतं हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला अगदी निक्षुण माहिती आहे। मात्र आज महाराष्ट्रात, देशात हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळं ज्या पद्धतीनं सरकारमधील लोकप्रतिनिधी असतील हे जे उघड भूमिका घेत आहेत, त्या भूमिकेचं स्वागत सामान्य जनता करते आणि यापुढे सुद्धा हे स्वागतच करत राहील याची खात्री आम्हाला आहे। त्यामुळे संग्राम जगताप यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काय कारवाई केली, काय केली नाही, त्याचा कसलाही परिणाम हा जगताप यांच्या राजकीय करिअरवर होणार नाही। यापूर्वीच त्यांनी याचा सगळा विचार केलेला आहे। त्यामुळं त्यांना नोटीस देणं किंवा काही कारवाई करणं हा केवळ बातमीपुरता विषय राहील, त्याच्या पलीकडे त्याला फारसं महत्त्व राहणार नाही। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेला विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।